रियालिटी आहे. याचं कारण आहे डॉक्टर साहेबांनी ज्या पद्धतीने बोलले माझ्याही बिझनेस मध्ये, कारण मी 100 लोक इथून लोणावळा गेलो, 50-50च्या 2 बॅच ज्यावेळी 50-50च्या 2 बॅच ज्यावेळी काढल्या इथून ट्रॅव्हल्सनं इथं पुढं लोणावळ्याला गेलो. लोणावळ्याहून आल्यानंतर त्या 2 बॅच मध्ये माझ्या बिझनेस मध्ये ग्रोथ दिसला. मग तिथं डिसिजन घेतलं का मला कुठल्याही हालतमध्ये राज काळे सरांना यवतमाळ मध्ये बोलवायचं आहे. पण एक शब्द दिला होता का मॅक्झिममली या कार्यक्रमाला कमीत कमी सर मला 350 लोक राहणार. पण अक्षरशः माझं ते स्वप्न पूर्ण झालं नाही. समजलं? तरी पण काही हरकत नाही. आपण 150 लोक आपण इथून का उचलू. एक प्रोग्राम बसला तर काय झालं, आपण इथून पुन्हा सुरुवात करू. समजलं? आता विषय असा आहे का मी पुन्हा बाहेर गेलो. बाहेर गेल्यानंतर ज्या वेळे माझी हिंमत झाली नाही का राज काळे सरांना विचारण्याची का सर तुम्हाला मला यवतमाळ मध्ये एंट्री देता का तुम्ही. त्यांनी म्हणजे का म्हणते का नाही असा विषय चालू होता. पण अक्षरशः ज्या वेळे मी बाहेर बसलो त्यावेळे त्यांनी स्वतः होऊन इथं एक प्रोग्राम पुन्हा देण्याचं ठरवलं. याचा कारणीभूत मी नाही, याचा कारणीभूत मी नाही. याचे कारणीभूत कोण आहे माहितीये का. इथे येण्यासाठी प्रवृत्त करणारे तुम्ही लोक आहे. कारण त्यांनी जे जे सांगितलं ना ते तुम्ही केलं. कारण रात्री त्यांनी एक परीक्षा घेतली होती का खरंच हॉलमध्ये रात्री बसते का नाही, तुम्ही बसले. त्यांनी सकाळी सांगितलं का 7:30 वाजता लोक एंटर होते का नाही. त्यांनी पूर्ण पाहिलं आपलं. अक्षरशः या लोकांमध्ये ऑलरेडी पोटेन्शियल आहे हे ओळखलं त्यांनी. आणि त्यांनी आपल्याला तारीख दिली. तारीख इश्यू करण्याच्या अगोदर एक विचारतो का तुम्ही खरंच पुन्हा डबल राज काळे सरांच्या ट्रेनिंगला येण्यासाठी इच्छुक आहे का. आहे. पण तुम्ही येऊन चालणार नाही ना. पुन्हा टार्गेट केलं ते. कारण विदाऊट टार्गेट राज काळे सर चालत नाही. आता टार्गेट काय आहे माहितीये का. त्यांना गर्दी नको. त्यांना कोण पाहिजे, दर्दी. मग दर्दी कोण व्यक्ती राहते. कारण हा जो नेक्स्ट होणार आहे ना एलडीपी हा ऍडव्हान्स आहे. ऍडव्हान्स म्हणजे इथं कोण व्यक्ती येणार, ज्या व्यक्तीचं स्टार झालेलं सर, ज्या व्यक्तीचं स्टार झालेलं आहे तो व्यक्ती या प्रोग्रामला बसू शकते. आणि त्यांनी क्वांटिटी फक्त किती दिली माहितीये का, 150. आज जेवढे आहे तेवढीच क्वांटिटी त्यांनी दिली. 151 व्यक्ती सुद्धा नको. नवीन नाही, नवीन साठी आपण लोणावळा घेऊन जाऊ, कुठं नाही कुठं तरी आपण त्यांनाही करू. हा ऍडव्हान्स ट्रेनिंग आहे. कारण हाच पार्ट दुसऱ्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला हाच शिकवला तर बोर नाही मारणार का. समजलं का नाही समजलं. काहीतरी वेगळं. कारण मिक्स मॅच होता. इथं काही लोक आहेत ज्यांनी राज काळे सरांचा प्रोग्राम घेतलेला आहे. समजलं. काही पॉइंट असे येते का जे दुबारा होऊ शकते. समजलं. त्याच्यासाठी आता त्यांनी काय केलं का ऍडव्हान्स स्टार अँड अबो. म्हणजे स्टार झाला, 2 स्टार झाला, एक्झिक्युटिव्ह सिल्वर, त्याच्यापेक्षा वरचे सगळेच लोक त्या ट्रेनिंगला बसणार आहे. 150 लोकांचा प्रोग्राम आहे फक्त. किती आपण जेवढे बसू ना तेवढेच लोकांचा. पण विषय असा आहे आता एक ऑफर आहे मी माझ्याकडून लावली. माझ्याकडून म्हणा, तुमच्या डायमंड कडून म्हणा, तुमच्या लीडर म्हणून एम्ब्रॉइड अँड अगो कडून म्हणा, त्यांना विचारलं नाही पण मीच लावत आहे. जो व्यक्ती ऍडव्हान्स बुकिंग करेल, किती ऍडव्हान्स बुकिंग, समजलं, त्यांना 4,500 रुपयामध्ये ते एलडीपी देण्यात येईल. ऍडव्हान्स बुकिंग. प्रोडक्ट पाहिजे असेल तर तुमच्या सिनियर पासून पहिलेच घेऊन जा, काही हरकत नाही, प्रोडक्ट भेटून जाईल. ठीक आहे. पण ऍडव्हान्स बुकिंग मध्ये किती रुपयात भेटणार, 4,500. आणि तिथे जर येऊन जर
सर्व्हिस भरायची असेल तर टोटली 5,500 रुपये आपल्याला भरावे लागेल. किती समजलं का नाही? कारण तुम्हालाही समजून आलं का विदाऊट एज्युकेशन का म्हणतो करायचं काय पण कसं करायचं हे आपल्याला माहित नाहीये. मान्य करता? तुमच्या खाली जेवढे बी स्टार काढसान प्रत्येक व्यक्तीने 2 स्टार जरी काढले तरी प्रोग्राम किती होणार? मोठा होणार ना. हा ऍडव्हान्स पूर्ण 4.5. आता 1,000 दिले तरी चालेल. आता 1,000 दिले तरी चालते, काही विषय नाही. समजलं? बस 4,500 रुपये एलडीपीच्या अगोदर तुम्हाला तुमच्या सिनियर कडे जमा करणं अनिवार्य आहे. डेट आहे 26 आणि 27 मे. दिवस किती बॅलन्स आहे आपल्या जवळ? 1 ते 1.5 महिना आपल्यापाशी बॅलन्स आहे. म्हणजे आपण आपल्या खाली किती स्टार काढू शकतो? आपल्या खाली आपण किती स्टार काढू शकतो? एक व्यक्ती साहजिकरित्या 2 स्टार आरामसे काढू शकतो. किती? 2 तरी स्टार, 2 ते 3 स्टार आरामसे काढू शकतो. तुम्ही काढा, त्या लोकांना या ट्रेनिंग मध्ये बसवा. कारण स्टार काऊन म्हणत आहोत? कारण त्या व्यक्तीला प्रोडक्टचं प्लॅन प्रेझेंटेशन याची समर्थ सक्सेस लाईफ त्याच्याबद्दल इथंभूत थोडीशी माहिती असते आणि त्याला रिझल्ट वगैरे सगळं येऊन राहते. त्याच्यापुढे त्याला स्टार अँड अबोव, स्टार, 2 स्टार, सिल्वर, एक्झिक्युटिव्ह सिल्वर, पर्ल, एमरल्ड, गोल्ड ते सगळे जण त्याच्यामध्ये ऍड झाले. म्हणजे माझ्या हेडवर किती लोक आहे? फक्त 150 आहे. ज्यांना बुकिंग करायचे आहे त्यांनी बुकिंग करू शकता. मी सीमा मॅडमचं QR देतो. सीमा मॅडमच्या याने तुम्ही हे करू शकता. हे शब्द माझे नाही आहे, हे शब्द कोणाचे आहे? सरांचे आहे. त्यांना ऍडव्हान्स जर गेला तरच ते आपल्या यवतमाळ मध्ये पुन्हा येऊ शकते. का म्हणतो? फक्त क्षमा याची मागतो का काल या हॉलचे डक्ट असल्यामुळं काल आपल्याला एसी मध्ये राहणे नाही. पण नेक्स्ट प्रोग्राम तुम्हाला थंड हवेमध्येच करणार याची गॅरंटी मी देणार. कारण अनुभव येऊन गेला का आपल्याला कुठं ना का होते. समजलं? सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या ते होणार. तर ज्याला बुकिंग करायचे मॅडमचा नंबर आहे, स्कॅनर आहे, त्या स्कॅनरवर तुम्ही बुकिंग करू शकता आणि नेक्स्ट याच्यामध्ये आपले किती लोक आणणार याची बुकिंग तुम्ही मारू शकता. तिथं जर 150च्या व्यतिरिक्त जास्त जरी आले तरी क्लोज होणार. 150च्या वर ते बॅच घेणार नाही. याचं कारण आहे का जो हॉल आम्ही केला ना तो हॉल फक्त 150 क्वांटिटीचा आहे. त्याच्यापेक्षा पलीकडे त्याच्यामध्ये मावत नाही. जर जास्तच लोक जर झाले तर मी सेकंड बॅच पुन्हा तिथं अवेलेबल करून देतो.